सो कोणताही एक्सेल मधला डेटा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड दॅट डेटा प्रॉपरली. ओके, सो हा डेटा कशाच्या संदर्भात आहे, तर हा डेटा आहे सुपर मेन्स जे आहेत किंवा जे अव्हेंजर्स आहेत त्यांच्या पॉवरच्या संदर्भात हा इथं डेटा दिलेला आहे. सो त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा वाया व्ही लुकअप फॉर्म्युला. सो नताशाची पॉवर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो इथं आपल्याला दिसतंय नताशा इथं आहे आणि पॉवर त्याची फायर आहे. ओके, सो इथं पॉवर आपल्याला दिसते, बट आपल्याला असं ऍझ्युम करायचंय की हा डेटा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ई कॉलम जो आहे हा लांब आहे. ओके, सो तुम्हाला लगेचच्या लगेच फाइंड आउट होत नाहीये. सो आपण इथं कसं फाइंड आउट करणार आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सो मी काय करणार आहे, इज इक्वल टू व्ही लुकअप फॉर्म्युला इथं लावणार आहे. सो इज इक्वल टू व्ही लुकअप लिहिल्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिकली मिळतो. ओपन ब्रॅकेट मिळाल्यानंतर आपल्या पुढे समोर येतो तो म्हणजे सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स इज इक्वल टू हिंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. ओके, हिंट असते, हिंट माहिती ना, पासवर्डची हिंट. ओके, एखादं जर पझल विचारली त्याची हिंट आपण विचारतो, तसं ही सुद्धा एक प्रकारची पझलच आहे असं समजा, आणि त्याची आपण हिंट आपण इथं बघणार आहोत. ओके, सो त्याची हिंट काय आहे बघा, व्यवस्थित इथं दिसतीये. व्ही लुकअप लावल्यानंतर ओपन ब्रॅकेट दिल्यानंतर पुढे काय विचारलंय, लुकअप व्हॅल्यू. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे असं तो फॉर्म्युला विचारतोय तुम्हाला. ओके, तो फॉर्म्युला काय विचारतोय, गेली का, त्याचीच वाट बघत होतो मी. नाही चालत कोणाचं, सगळ्यांचं गेलं चालतंय. ओके, एकच चालू आहे का, बाकीच्यांचं गेलं, हॉटस्पॉट आहे त्यामुळे चालू आहे. आता काय करता, इकडे या, बाकीचे सगळे इकडे बसून बघा. या इकडे, 2 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ नाही लागत. ज्यांची रेंज गेली असेल ते इकडे या, असं या साईडला या आणि मग बघा, या लगेच लगेच संपेल, जास्त वेळ नाही लागणार. ओके, या, दिसतंय का तिथं, दिसत असेल तर बसा, नसेल दिसत त्यांनी इकडे बघा. आता इथं व्ही लुकअप आपण घेतलं, इज इक्वल टू व्ही लुकअप. ओके, आणि इथं दिसतंय तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला काय शोधायचं आहे. सो इथं काय दिलंय, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा. ओके, तुम्हाला कोणाबद्दल शोधायचंय, लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल आहे, नताशाबद्दल आहे. सो आपण काय करणार आहे, लुकअप व्हॅल्यू नंतर नताशाला इथं आपण काय करणार आहे, क्लिक करणार आहे. A9 लुकअप व्हॅल्यू काय आपली, A9 ही लुकअप व्हॅल्यू. त्यानंतर काय, या हिंट कडे बघायचं. हिंट कडे काय दिसतंय, लुकअप व्हॅल्यू नंतर काय आहे, नाही काय आहे बघा नीट, कॉमा आहे ना. सो कॉमा आपल्याला इथं मेन्शन करायचं. टेबल ॲरे आणि लुकअप ॲरे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेबल ॲरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, आणि लुकअप ॲरे म्हणजे काय, फक्त ती पर्टिक्युलर रेंज. इथं काय विचारलंय, टेबल ॲरे विचारलंय. सो टेबल ॲरे पूर्ण आपल्याला इथं घ्यायचं आहे. टेबल ॲरे पूर्ण घेतला, त्यानंतर कॉमा दिला. आता हे तर मी सांगायची गरज नाही ना, A9 काय आहे, A4 काय आहे, तर माहिती आहे ना सर्वांना. येस, सो हे झालं A4 to E14. दिस इज अ टेबल ॲरे. त्यानंतर परत एकदा काय आहे, कॉमा आहे. पुढं काय दिलंय, पुढं काय दिलंय वाचा, कॉलम इंडेक्स नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या कॉलम मध्ये आहे, 5 नंबरच्या कॉलम मध्ये ना, 1 2 3 4 5. सो त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, 05 घेणार आहे. ओके, आणि त्यानंतर कॉमा देणार आहे. कॉमा दिल्यानंतर आता इथं ट्रू आणि फॉल्स माहिती आहे सर्वांना, काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे सांगा बरं. एक्झॅक्टली बरोबर, 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि 1 फॉर अप्रॉक्सिमेट मॅच. ट्रू आणि फॉल्स मध्ये अडकू नका, ट्रू आणि फॉल्स हे चुकीचं आहे. ओके, ते दुसऱ्या म्हणजे जे डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी ट्रू आणि फॉल्सचा वापर इथं केला जातो. बट आपल्याला इथं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोप्रिएट मॅच, अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0, म्हणून आपण 0 फॉर एक्झॅक्ट मॅच इथं टाइम घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचे. हे झालं तुमचं पूर्णपणे व्ही लुकअपचं स्ट्रक्चर, आणि एंटर करायचं. आलं का बघा, फायर नताशा फायर. ओके, समजलं. परत एकदा बघू. आता इथं काय विचारलंय, फाइंड आउट एज ऑफ लोकी. ओके, लोकी जो आहे माहिती आहे ना, त्याचं मॅजिक करतो तो. सो त्याचं आपल्याला काय करायचंय, एज फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार, इज इक्वल टू व्ही लुकअप, डबल क्लिक व्ही लुकअप. नंतर लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे, कोणाबद्दल माहिती पाहिजे,
लोकी बद्दल माहिती पाहिजे, लोकीला घेतलं. त्यानंतर कॉमा, त्यानंतर टेबल अरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, नंतर कॉमा, कोणत्या कॉलम मध्ये, 4 नंबर 04, त्यानंतर कॉमा 0 का घ्यायचा, एक्झॅक्ट, व्हेरी गुड, ब्रॅकेट कंप्लीट, 0 का घ्यायचा, 0 चा अर्थ काय होतो, एक्झॅक्ट मॅच. ओके, बघा जर आपण 0 नाही घेतला, अप्रॉक्सिमेट मॅच चालणार आहे का, अप्रॉक्सिमेट मॅचचा अर्थ काय होतो, अप्रॉक्सिमेट म्हणजे यातलं कुठलंही तुम्ही अप्रॉक्सिमेट मॅच करा आणि द्या. ओके, सो 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट मॅच. ओके, आपण एक फॉर एक्झाम्पल तुमची बाईक आहे, ओके, तुम्ही नवीन घेतलेली आहे, तुम्हाला त्याचं ऍव्हरेज माहितीच नाही, तुम्ही काय करता, तुमची फ्रेंड तुम्हाला विचारते किती ऍव्हरेज मिळतो, तर तुम्ही काय सांगता, अप्रॉक्सिमेट एक 40चा ऍव्हरेज मिळतो, अप्रॉक्सिमेट मिळतो, म्हणजे एक्झॅक्ट आहे का ते, नाहीये, म्हणून आपण काय इथं वापरतो, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट इज इक्वल टू म्हणजे ते परफेक्ट आहे, म्हणून आपण 0 वापरायचं, 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. लुकअप एवढ्यावर संपत नाही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, आता हे झालं आपण नॉर्मल व्ही लुकअप बघितलं, बरोबर, तुम्हाला समजलं सर्वांना, येस नो, समजलं ना. आता याच्यामध्ये डेटा फेचिंग काय असतं ते पण बघणार आहोत. डेटा फेचिंग, फॉर एक्झाम्पल इथं सिटीज दिलेल्या आहेत, कुठं कोण राहतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, बट ही माहिती आपल्याला इथं आता अवेलेबल नाहीये, हा सोर्स डेटा नाहीये असं समजा. ओके, सोर्स डेटा कुठे आहे, इथं हा सोर्स डेटा आहे आणि इथं सेम डेटा आहे, बट इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे, विथ सिटी पण आहे, सिटीची पण इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याला या सोर्स डेटा वरून हा जो सिटीचा डेटा आहे हा फेच करायचा आहे आणि व्हीलुकअप मध्ये इथं घ्यायचा आहे. बट याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथं जी नावं दिली ती तिकडं नावं सिरियली नाहीये. बघा इथं पहिल्यांदा हल्क आहे, इथं पण हल्क आहे, बट दुसरं इथं जॅस्पर आहे, इथं स्पायडरमॅन आहे. ओके, इथं थॉर, इथं लोकी आहे, आयर्नमॅन आहे, नंतर थॉर आहे. सो इथं सगळं उलट पालट, आयर्नमॅन, थॉर, नताशा सगळं उलट पालट, म्हणजे वर खाली डेटा आहे. सो त्याचं त्याला बरोबर सिटी यायला पाहिजे. ओके, म्हणजे हल्कची सिटी आणि थॉरची सिटी एकत्र नाही झाली पाहिजे, ओके, किंवा क्रॉस नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे त्या ठिकाणी काय करायचंय, डेटा तुम्हाला तिथं तुम्हाला स्ट्रक्चर प्लेस केलं पाहिजे. समजतंय नक्की. सो इज इक्वल टू इथं लावायचं आपल्याला, इथं उत्तर पाहिजे ना. सो इज इक्वल टू सांगा की व्हीलुकअप, डबल क्लिक केलं, ब्रॅकेट ऑटोमॅटिक आला, बरोबर. आता लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, नाही पण कोणाबद्दल पाहिजे, हल्कची पाहिजे, बरोबर. हल्क इथं आपण सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर काय येणार, कॉमा येणार, टेबल अरे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या डेटामध्ये आहे, सोर्स डेटामध्ये आहे. सो इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्यायचंय की वर काय आहे, फंक्शन बार मध्ये काय आहे, फंक्शन बार मध्ये आहे का काय, आता फक्त F5 आहे. आता आपण सोर्स डेटा सिलेक्ट करतोय, सोर्स डेटा सिलेक्ट केल्यानंतर वर काय चेंजेस होतात ते नीट बघा. सोर्स डेटा, त्या सोर्स डेटा घेतला त्यांनी, बरोबर, फॉर्म्युला मध्ये, बरोबर. आता तो काय विचारतोय, अजून टेबल अरेच विचारतोय, दिलाय का आपण टेबल अरे, नाही दिला. सो टेबल अरे कोणता आहे, हा टेबल अरे, पूर्ण टेबल अरे. सो मी इथं कॉमा देत नाही आता, कारण आपला अजून टेबल अरे घेतलाच नाहीये, फक्त आपण शीट मध्ये गेलोय, सोर्स डेटाच्या शीट मध्ये गेलोय आणि आता आपण काय करतोय, पूर्णपणे डेटा सिलेक्ट करतोय. क्लिअर. आता हा आपला टेबल अरे झालेला आहे. आता काय पुढं, कॉमा द्यायचा, व्हेरी गुड. कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम का नाही इथं, कारण एक कॉलम मध्ये काहीच डेटा नाहीये, बरोबर. त्यामुळं बी आणि सी म्हणजे सेकंड कॉलम मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून 02. तिथून आपला डेटा चालू होतो, तिथूनच आपल्याला कॉलम काउंट करायचे आहेत. ओके, ब्लँक कॉलम धरायचा नाहीये, येतंय लक्षात. डेटा कुठनं सुरू होतोय, बी कॉलम पासून. आपला प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉलम मध्ये, सी कॉलम मध्ये, म्हणून 2 नंबर आपण इथं केले. त्यानंतर काय आता, कॉमा आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि त्यानंतर बघा बरं आलं का, न्यूयॉर्क आलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुम्हाला समजून सांगायला मला एवढा वेळ लागतो, बट हे करायचं म्हणलं ना पटापट पटापट करता येतं. लुकअप टाकलं,
स्पायडरमॅन लुकअप व्हॅल्यू कॉमा दिला, टेबल अरे, इकडे सोर्स डेटा मध्ये गेलो, सगळं सिलेक्ट केलं. ते तुम्ही मॅजिकल कीज पण वापरू शकता. कॉमा दिला, सेकंड 0 ब्रॅकेट कंप्लीट. आता का विदिन 2 सेकंड्स मध्ये ते होतं लगेच, बरोबर. सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एन ए आलं, कधी कधी काय होतं तर अशा पद्धतीने काय येतं, हॅश येतो, ने येतं आणि इथं तुम्ही एरर येते. तर या ठिकाणी काय कराल तुम्ही, इथं परत मॅन्युअली लावायचं. ओके, मग हे असंच यायला पाहिजे असं काय रूल नाहीये. ओके, तिथं तुम्ही हे डिलीट करा, तिथं परत लुकअप लावा आणि परत भर डेटा. एखादा डेटा चेंजेस होऊ शकतो, किंवा तुम्ही काय करायचंय, असं एन दोन्हीकडे आलं असेल समजा, तर याला फिल्टर लावा आणि तो डेटा सिलेक्ट करा, पूर्णपणे ट्रॅक करायचा. क्लिअर आहे, व्हीलुकअप क्लिअर. फिल्टर आता बघायचंय, फिल्टर बघायचंय. ओके, फिल्टर तुम्हाला आता इथंच लावून दाखवतो. ठीक आहे, बघा आता मला फॉर एक्झाम्पल की इथंच मला हॅश एरर्स आल्या. ओके, मी इथंच तुम्हाला दाखवतो कसं करायचं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आपण अजून एक डेटा घेऊया. इथं मला एरर्स आल्यात, मी काय करणार आहे, मी आता इथं फिल्टर लावणार. जो टायटल आहे याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि एल प्रेस करायचं. फिल्टर एनेबल झाले, दिसतात फिल्टर एनेबल झालेले दिसतात. तो आता मला कशावर काम करायचंय, एरर्स वर काम करायचंय. फोकस आहे ना, फोकस अजिबात हलवून देऊ नका. कशावर काम करायचंय ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सो सिटीला मी फिल्टर लावणार. सिटीला मी काय करायचंय, सगळं सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल आहे इथं सगळं. आपल्याला काय करायचंय, फक्त एने सिलेक्ट करायचंय, बरोबर. सो सिलेक्ट ऑल ला मी क्लिक करणार, सगळं डिसिलेक्ट होतं ऑटोमॅटिकली, कारण मी सिलेक्ट ऑलच डिसिलेक्ट केलं, त्यामुळे सगळं डिसिलेक्ट झालं. आता एनए ला क्लिअर करणार, एनए ला क्लिक केलं, ओके केलं, फक्त एनएचा डेटा मला इथं दिसतो. हे झालं फिल्टर. ओके, मग आता मी इथं काय करणार, इथं डिलीट करायचं, इज इक्वल टू करायचं, व्हीलुकअप इथं लावणार, व्हॅल्यू घेणार, कॉमा देणार, सोर्स डेटा मध्ये जाणार. टेबल सिलेक्ट करायची दुसरी पद्धत ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, 10,000 एवढे रोज आहेत त्याच्यामध्ये, एवढा डेटा आहे, तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करून चालणार आहे का, नाही. सो तुम्हाला काय करायचंय, शिफ्ट कंट्रोल आणि राईट एरो आणि तसं डाऊन एरो. जेवढा डेटा आहे तेवढा ऑटोमॅटिकली विदिन अ सेकंड सिलेक्ट होतो विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर इथं कॉमा द्यायचा, कॉलम इंडेक्स नंबर कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे, 0 कॉलम आणि 0 फॉर एक्झॅक्ट ब्रॅकेट कंप्लीट एंटर. आता काय इथं टेक्सास, बरोबर, आणि मग हे तुम्ही ट्रॅक डाऊन करा. झालं आहे तसं, कंट्रोल झेड करायचं. हा, जास्त डेटा होता ते करण्यासाठी म्हणजे. मग फिल्टर काढायचा, कसा काढायचा, सेम फंक्शन, सिलेक्ट हेडर्स, कंट्रोल शिफ्ट आणि एल. आलं का लक्षात. व्हीलुकअप एवढ्यावरच संपत नाही. हा, हे काय गेलं की एरर्स निघून, कुठं गेलं, गेलं का नाही. सो एवढं सिंपल आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, बट आधी हे करून बघा, हे जमलं तर मग आपण पुढचं घेऊया. ओके, क्लिअर, डन. याचं रेकॉर्डिंग पण केलेलं. सो कोणताही एक्सेल मधला डेटा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड दॅट डेटा प्रॉपरली. ओके, सो हा डेटा कशाच्या संदर्भात आहे, तर हा डेटा आहे सुपर मेन्स जे आहेत किंवा जे अव्हेंजर्स आहेत त्यांच्या पॉवरच्या संदर्भात हा इथं डेटा दिलेला आहे. सो त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा वाया व्हीलुकअप फॉर्म्युला. सो नताशाची पॉवर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो इथं आपल्याला दिसतंय नताशा इथं आहे आणि पॉवर तिची फायर आहे. ओके, सो इथं पॉवर आपल्याला दिसते, बट आपल्याला असं अज्युम करायचंय की हा डेटा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ई कॉलम जो आहे हा लांब आहे. ओके, सो तुम्हाला लगेचच्या लगेच फाइंड आउट होत नाहीये. सो आपण इथं कसं फाइंड आउट करणार आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सो मी काय करणार आहे, इज इक्वल टू व्हीलुकअप फॉर्म्युला इथं लावणार आहे. सो इज इक्वल टू व्हीलुकअप लिहिल्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिकली मिळतो. ओपन ब्रॅकेट मिळाल्यानंतर आपल्या पुढे समोर येतो तो म्हणजे सिंटॅक्स.
सिंटॅक्स म्हणजे काय? सिंटॅक्स इज इक्वल टू हिंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. ओके, हिंट असते. हिंट माहिती ना, पासवर्डची हिंट. ओके, एखादं जर पझल विचारली त्याची हिंट आपण विचारतो, तसं ही सुद्धा एक प्रकारची पझलच आहे असं समजा, आणि त्याची आपण हिंट आपण इथं बघणार आहोत. ओके, सो त्याची हिंट काय आहे बघा, व्यवस्थित इथं दिसतीये. व्ही लुकअप लावल्यानंतर, ओपन ब्रॅकेट दिल्यानंतर पुढे काय विचारलंय? लुकअप व्हॅल्यू. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे असं तो फॉर्म्युला विचारतोय तुम्हाला. ओके, तो फॉर्म्युला काय विचारतोय? गेली का? त्याचीच वाट बघत होतो मी. नाही चालत कोणाचं? सगळ्यांचं गेलं? चालतंय? ओके, एकच चालू आहे का? बाकीच्यांचं गेलं? हॉटस्पॉट आहे त्यामुळे चालू आहे. आता काय करता, इकडे या, बाकीचे सगळे इकडे बसून बघा. या इकडे, 2 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ नाही लागणार. ज्यांची रेंज गेली असेल ते इकडे या, असं या साईडला या आणि मग बघा. या लगेच लगेच संपेल, जास्त वेळ नाही लागणार. ओके, या. दिसतंय का तिथं? दिसत असेल तर बसा, नसेल दिसत त्यांनी इकडे. बघा आता इथं व्ही लुकअप आपण घेतलं, इज इक्वल टू व्ही लुकअप. ओके, आणि इथं दिसतंय तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला काय शोधायचं आहे. सो इथं काय दिलंय? फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा. ओके, तुम्हाला कोणाबद्दल शोधायचंय? लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल आहे? नताशा बद्दल आहे. सो आपण काय करणार आहे? लुकअप व्हॅल्यू नंतर नताशाला इथं आपण काय करणार आहे? क्लिक करणार आहे. A9 लुकअप व्हॅल्यू काय आपली? A9 ही लुकअप व्हॅल्यू. त्यानंतर काय आहे? या हिंट कडे बघायचं. हिंट कडे काय दिसतंय? लुकअप व्हॅल्यू नंतर काय आहे? नाही, काय आहे बघा नीट, कॉमा आहे ना. सो कॉमा आपल्याला इथं मेन्शन करायचं. टेबल ॲरे आणि लुकअप ॲरे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेबल ॲरे म्हणजे काय? पूर्ण टेबल. आणि लुकअप ॲरे म्हणजे काय? फक्त ती पर्टिक्युलर रेंज. इथं काय विचारलंय? टेबल ॲरे विचारलंय. सो टेबल ॲरे पूर्ण आपल्याला इथं घ्यायचं आहे. टेबल ॲरे पूर्ण घेतला, त्यानंतर कॉमा दिला. आता हे तर मी सांगायची गरज नाही ना, A9 काय आहे, A4 काय आहे, ते तर माहिती आहे ना सर्वांना. येस, सो हे झालं A4 to E14. दिस इज अ टेबल ॲरे. त्यानंतर परत एकदा काय आहे? कॉमा आहे. पुढं काय दिलंय? पुढं काय दिलंय वाचा. कॉलम इंडेक्स नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या कॉलम मध्ये आहे? 5 नंबरच्या कॉलम मध्ये ना, 1 2 3 4 5. सो त्यामुळे आपण इथं काय करणार आहे? 05 घेणार आहे. ओके, आणि त्यानंतर कॉमा देणार आहे. कॉमा दिल्यानंतर आता इथं ट्रू आणि फॉल्स माहिती आहे सर्वांना. काय लॉजिक आहे? काय लॉजिक आहे सांगा बरं. एक्झॅक्टली बरोबर. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि 1 फॉर अप्रॉक्सिमेट मॅच. ट्रू आणि फॉल्स मध्ये अडकू नका. ट्रू आणि फॉल्स हे चुकीचं आहे. ओके, ते दुसऱ्या म्हणजे जे डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी ट्रू आणि फॉल्सचा वापर इथं केला जातो. बट आपल्याला इथं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोप्रिएट मॅच, अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0, म्हणून आपण 0 फॉर एक्झॅक्ट मॅच इथं टाइम घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. ओके, हे झालं तुमचं पूर्णपणे व्हीलुकअपचं स्ट्रक्चर आणि एंटर करायचं. आलं का बघा? फायर, नताशा, फायर. ओके, समजलं? परत एकदा बघू. आता इथं काय विचारलंय? फाइंड आउट एज ऑफ लोकी. ओके, लोकी जो आहे माहिती आहे ना, त्याचं मॅजिक मॅजिक करतो तो. सो त्याचं आपल्याला काय करायचंय? एज फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार? इज इक्वल टू व्ही लुकअप, डबल क्लिक व्ही लुकअप. त्यानंतर लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे? कोणाबद्दल माहिती पाहिजे? लोकी बद्दल माहिती पाहिजे. लोकीला घेतलं, त्यानंतर कॉमा, त्यानंतर टेबल ॲरे म्हणजे काय? पूर्ण टेबल. त्यानंतर कॉमा, कोणत्या कॉलम मध्ये? 4 नंबर 04. त्यानंतर कॉमा, 0 का घ्यायचा? एक्झॅक्ट. व्हेरी गुड. ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर. 0 का घ्यायचा? 0 चा अर्थ काय होतो? एक्झॅक्ट मॅच. ओके, बघा जर आपण 0 नाही घेतला, अप्रॉक्सिमेट मॅच चालणार आहे का? अप्रॉक्सिमेट मॅचचा अर्थ काय होतो? अप्रॉक्सिमेट म्हणजे यातलं कुठलंही तुम्ही अप्रॉक्सिमेट मॅच करा आणि द्या. ओके, सो 0 म्हणजे काय? एक्झॅक्ट मॅच. ओके, आपण एक फॉर एक्झाम्पल तुमची बाईक आहे. ओके, तुम्ही नवीन घेतलेली आहे, तुम्हाला त्याचं ऍव्हरेज माहितीच नाही. तुम्ही काय करता? तुमची फ्रेंड तुम्हाला विचारते किती ऍव्हरेज मिळतो, तर तुम्ही काय सांगता? अप्रॉक्सिमेट एक 40चा ऍव्हरेज मिळतो. अप्रॉक्सिमेट मिळतो म्हणजे एक्झॅक्ट आहे का ते? नाहीये. म्हणून आपण काय इथं वापरतो? एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट इज इक्वल टू म्हणजे ते परफेक्ट आहे, म्हणून आपण 0 वापरायचं. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच.
लुकअप एवढ्यावर संपत नाही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, आता हे झालं आपण नॉर्मल व्ही लुकअप बघितलं, बरोबर? तुम्हाला समजलं सर्वांना? येस नो समजलं ना? आता याच्यामध्ये डेटा फेचिंग काय असतं ते पण बघणार आहोत. डेटा फेचिंग फॉर एक्झाम्पल इथं सिटीज दिलेल्या आहेत, कुठं कोण राहतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बट ही माहिती आपल्याला इथं आता अवेलेबल नाहीये. हा सोर्स डेटा नाहीये असं समजा. ओके, सोर्स डेटा कुठे आहे? इथं हा सोर्स डेटा आहे आणि इथं सेम डेटा आहे, बट इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे, विथ सिटी पण आहे, सिटीची पण इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याला या सोर्स डेटा वरून हा जो सिटीचा डेटा आहे हा फेच करायचा आहे आणि व्हीलुकअप मध्ये इथं घ्यायचा आहे. बट याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथं जी नावं दिली ती तिकडं नावं सिरियली नाहीये. बघा इथं पहिल्यांदा हल्क आहे, इथं पण हल्क आहे, बट दुसरं इथं जॅस्पर आहे, इथं स्पायडरमॅन आहे. ओके, इथं थॉर, इथं लोकी आहे, आयर्नमॅन आहे, नंतर थॉर आहे. सो इथं सगळं उलट पालट आहे, आयर्नमॅन, थॉर, नताशा सगळं उलट पालट, म्हणजे वर खाली डेटा आहे. सो त्याचं त्याला बरोबर सिटी यायला पाहिजे. ओके, म्हणजे हल्कची सिटी आणि थॉरची सिटी एकत्र नाही झाली पाहिजे. ओके, किंवा क्रॉस नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे त्या ठिकाणी काय करायचंय, डेटा तुम्हाला तिथं तुम्हाला स्ट्रक्चर प्लेस केलं पाहिजे. समजतंय नक्की? सो इज इक्वल टू इथं लावायचं आपल्याला, इथं उत्तर पाहिजे ना. सो इज इक्वल टू सांगा की व्हीलुकअप, डबल क्लिक केलं, ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिक आला, बरोबर? आता लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे? नाही, पण कोणाबद्दल पाहिजे? हल्कची पाहिजे, बरोबर? हल्क इथं आपण सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर काय येणार? कॉमा येणार, टेबल अरे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या डेटामध्ये आहे? सोर्स डेटामध्ये आहे. सो इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्यायचंय की वर काय आहे, फंक्शन बार मध्ये काय आहे? फंक्शन बार मध्ये आहे का काय? आता फक्त F5 आहे. आता आपण सोर्स डेटा सिलेक्ट करतोय. सोर्स डेटा सिलेक्ट केल्यानंतर वर काय चेंजेस होतात ते नीट बघा. सोर्स डेटा, सोर्स डेटा घेतला त्यांनी, बरोबर, फॉर्म्युला मध्ये, बरोबर. आता तो काय विचारतोय, अजून टेबल अरेच विचारतोय. दिलाय का आपण टेबल अरे? नाही दिला. सो टेबल अरे कोणता आहे? हा टेबल अरे, पूर्ण टेबल अरे. सो मी इथं कॉमा देत नाही आता, कारण आपला अजून टेबल अरे घेतलाच नाहीये, फक्त आपण शीट मध्ये गेलोय, सोर्स डेटाच्या शीट मध्ये गेलोय आणि आता आपण काय करतोय, पूर्णपणे डेटा सिलेक्ट करतोय. क्लिअर? आता हा आपला टेबल अरे झालेला आहे. आता काय पुढं? कॉमा द्यायचा. व्हेरी गुड. कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे? सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम का नाही इथं? कारण एक कॉलम मध्ये काहीच डेटा नाहीये, बरोबर. त्यामुळं बी आणि सी म्हणजे सेकंड कॉलम मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून 02. तिथून आपला डेटा चालू होतो, तिथूनच आपल्याला कॉलम काउंट करायचे आहेत. ओके, ब्लँक करून धरायचा नाहीये. येतंय लक्षात? डेटा कुठनं सुरू होतोय? बी कॉलम पासून. आपला प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉलम मध्ये? सी कॉलम मध्ये, म्हणून 2 नंबर आपण इथं केले. त्यानंतर काय आता? कॉमा आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि त्यानंतर एंटर. बघा बरं आलं का न्यूयॉर्क? आलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुम्हाला समजून सांगायला मला एवढा वेळ लागतो, बट हे करायचं म्हणलं ना पटापट पटापट करता येतात. लुकअप टाकलं, स्पायडरमॅन लुकअप व्हॅल्यू, कॉमा दिला, टेबल अरे, इकडे सोर्स डेटा मध्ये गेलो, सगळं सिलेक्ट केलं. इथे तुम्ही मॅजिकल कीज पण वापरू शकता. कॉमा दिला, त्यानंतर सेकंड 0 ब्रॅकेट कंप्लीट, आलं का? विदिन 2 सेकंड्स मध्ये ते होतं लगेच, बरोबर. सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एन ए आलं, कधी कधी काय होतं इथं अशा पद्धतीने काय येतं, हॅश येतो, एन ए येतं आणि इथं तुम्ही एरर येते. तर या ठिकाणी काय कराल तुम्ही, इथं परत मॅन्युअली लावायचं. ओके, मग हे असंच यायला पाहिजे असं काय रूल नाहीये. ओके, इथं तुम्ही हे डिलीट करा, इथं परत लुकअप लावा आणि परत भर डेटा. एखादा डेटा चेंजेस होऊ शकतो, किंवा तुम्ही काय करायचंय, असं एने एने दोन्हीकडे आलं असेल समजा, तर याला फिल्टर लावा आणि तो डेटा सिलेक्ट करा, पूर्णपणे ट्रॅक करायचा. क्लिअर आहे? व्हीलुकअप क्लिअर? फिल्टर आता बघायचंय, फिल्टर बघायचंय. ओके, फिल्टर तुम्हाला आता इथंच लावून दाखवतो, ठीक आहे.
बघा आता मला फॉर एक्झाम्पल की इथंच मला हॅश एरर्स आल्यात. ओके, मी इथंच तुम्हाला दाखवतो कसं करायचं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आपण अजून एक डेटा घेऊया. इथं मला एरर्स आल्यात. मी काय करणार आहे, मी आता इथं फिल्टर लावणार. जो टायटल आहे याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि एल प्रेस करायचं. फिल्टर एनेबल झाले दिसतात, फिल्टर एनेबल झालेले दिसतात. तो आता मला कशावर काम करायचंय, एरर्स वर काम करायचंय. फोकस आहे ना, फोकस फोकस अजिबात हलवून देऊ नका. कशावर काम करायचंय ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सो सिटीला मी फिल्टर लावणार. सिटीला मी काय करायचंय, सगळं सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल आहे इथं सगळं. आपल्याला काय करायचंय, फक्त एने सिलेक्ट करायचंय, बरोबर. सो सिलेक्ट ऑल ला मी क्लिक करणार. सगळं डिसिलेक्ट होतं ऑटोमॅटिकली, कारण मी सिलेक्ट ऑलच डिसिलेक्ट केलं, त्यामुळे सगळं डिसिलेक्ट झालं. आता एनए ला क्लिअर करणार. एनए ला क्लिक केलं, ओके केलं. फक्त एनए चा डेटा मला इथं दिसतो. हे झालं फिल्टर. ओके, मग आता मी इथं काय करणार, इथं डिलीट करायचं, इज इक्वल टू करायचं, व्हीलूकअप परत इथं लावणार, लुकअप व्हॅल्यू घेणार, कॉमा देणार, सोर्स डेटा मध्ये जाणार. टेबल अरे सिलेक्ट करायची दुसरी पद्धत ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, 10,000 एवढे रोज आहेत त्याच्यामध्ये, एवढा डेटा, तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करून चालणार आहे का, नाही. सो तुम्हाला काय करायचंय, शिफ्ट कंट्रोल आणि राईट एरो आणि तसं डाऊन एरो. जेवढा डेटा आहे तेवढा ऑटोमॅटिकली विदिन अ सेकंड सिलेक्ट होतो विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर इथं कॉमा द्यायचा. कॉलम इंडेक्स नंबर कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे. 0 टू कॉलम आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आलं का इथं टेक्सास, बरोबर. आणि मग हे तुम्ही ट्रॅक डाऊन करा. झालं आहे तसं, कंट्रोल झेड करायचं. हा, जास्त डेटा होता ते करण्यासाठी म्हणजे. मग फिल्टर काढायचा. कसा काढायचा, सेम फंक्शन, सिलेक्ट हेडर्स, कंट्रोल शिफ्ट आणि एल. आलं का लक्षात. व्हीलूकअप एवढ्यावरच संपत नाही. हा, हे काय गेलं की एरर्स निघून, कुठं गेलं, गेलं का नाही. सो एवढं सिंपल आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, बट आधी हे करून बघा. हे जमलं तर मग आपण पुढचं घेऊया. ओके, क्लिअर, डन. याचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. सो कोणताही एक्सेल मधला डेटा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड दॅट डेटा प्रॉपरली. ओके, सो हा डेटा कशाच्या संदर्भात आहे, तर हा डेटा आहे सुपर मेन्स जे आहेत किंवा जे अव्हेंजर्स आहेत त्यांच्या पॉवरच्या संदर्भात हा इथं डेटा दिलेला आहे. सो त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा वाया व्हीलूकअप फॉर्म्युला. सो नताशाची पॉवर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो इथं आपल्याला दिसतंय नताशा इथं आहे आणि पॉवर तिची फायर आहे. ओके, सो इथं पॉवर आपल्याला दिसते, बट आपल्याला असं अज्युम करायचंय की हा डेटा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ई कॉलम जो आहे हा लांब आहे. ओके, सो तुम्हाला लगेचच्या लगेच फाइंड आउट होत नाहीये. सो आपण इथं कसं फाइंड आउट करणार आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सो मी काय करणार आहे, इज इक्वल टू व्हीलूकअप फॉर्म्युला इथं लावणार आहे. सो इज इक्वल टू व्हीलूकअप लिहिल्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिकली मिळतो. ओपन ब्रॅकेट मिळाल्यानंतर आपल्या पुढे समोर येतो तो म्हणजे सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स इज इक्वल टू हिंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. ओके, हिंट असते, हिंट माहिती ना, पासवर्डची हिंट. ओके, एखादं जर पझल विचारली त्याची हिंट आपण विचारतो, तसं ही सुद्धा एक प्रकारची पझलच आहे असं समजा, आणि त्याची आपण हिंट आपण इथं बघणार आहोत. ओके, सो त्याची हिंट काय आहे बघा, व्यवस्थित इथं दिसतीये. व्हीलूकअप लावल्यानंतर ओपन ब्रॅकेट दिल्यानंतर पुढे काय विचारलंय, लुकअप व्हॅल्यू. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे असं तो फॉर्म्युला विचारतोय तुम्हाला. ओके, तो फॉर्म्युला काय विचारतोय, गेली का, त्याचीच वाट बघत होतो मी. नाही चालत कोणाचं, सगळ्यांचं गेलं, चालतंय. ओके, एकच चालू आहे का, बाकीच्यांचं गेलं, हॉटस्पॉट आहे त्यामुळे चालू आहे. आता काय करता, इकडे या, बाकीचे सगळे इकडे बसून बघा. या इकडे, 2 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ नाही लागणार. ज्यांची रेंज गेली असेल ते इकडे या, असं या साईडला या आणि मग बघा. या लगेच लगेच संपेल, जास्त वेळ नाही लागणार. ओके, या
दिसतंय का तिथं? दिसत असेल तर बसा, नसेल दिसत त्यांनी इकडे या. बघा आता इथं व्ही लुकअप आपण घेतलं इज इक्वल टू व्ही लुकअप. ओके, आणि इथं दिसतंय तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला काय शोधायचं आहे. सो इथं काय दिलंय, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा. ओके, तुम्हाला कोणाबद्दल शोधायचंय, लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल आहे, नताशा बद्दल आहे. सो आपण काय करणार आहे, लुकअप व्हॅल्यू नंतर नताशाला इथं आपण काय करणार आहे, क्लिक करणार आहे. A9 लुकअप व्हॅल्यू काय आपली, A9 ही लुकअप व्हॅल्यू. त्यानंतर काय आहे, या हिंट कडे बघायचं. हिंट कडे काय दिसतंय, लुकअप व्हॅल्यू नंतर काय आहे, नाही काय आहे बघा नीट, कॉमा आहे ना. सो कॉमा आपल्याला इथं मेन्शन करायचं. टेबल ॲरे आणि लुकअप ॲरे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेबल ॲरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, आणि लुकअप ॲरे म्हणजे काय, फक्त ती पर्टिक्युलर रेंज. इथं काय विचारलंय, टेबल ॲरे विचारलंय. सो टेबल ॲरे पूर्ण आपल्याला इथं घ्यायचं आहे. टेबल ॲरे पूर्ण घेतला, त्यानंतर कॉमा दिला. आता हे तर मी सांगायची गरज नाही ना, A9 काय आहे, A4 काय आहे, हे तर माहिती आहे ना सर्वांना. येस. सो हे झालं A4 to E14. दिस इज अ टेबल ॲरे. त्यानंतर परत एकदा काय आहे, कॉमा आहे. पुढं काय दिलंय, पुढं काय दिले वाचा, कॉलम इंडेक्स नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या कॉलम मध्ये आहे, 5 नंबरच्या कॉलम मध्ये ना, 1 2 3 4 5. सो त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, 05 घेणार आहे. ओके, आणि त्यानंतर कॉमा देणार आहे. कॉमा दिल्यानंतर आता इथं ट्रू आणि फॉल्स माहिती आहे सर्वांना, काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे सांगा बरं. एक्झॅक्टली बरोबर. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि 1 फॉर अप्रॉक्सिमेट मॅच. ट्रू आणि फॉल्स मध्ये अडकू नका. ट्रू आणि फॉल्स हे चुकीचं आहे. ओके, ते दुसऱ्या म्हणजे जे डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी ट्रू आणि फॉल्सचा वापर इथं केला जातो. बट आपल्याला इथं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोप्रिएट मॅच, अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0, म्हणून आपण 0 फॉर एक्झॅक्ट मॅच इथं टाइम घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचे. ओके, हे झालं तुमचं पूर्णपणे व्हीलुकअपचं स्ट्रक्चर, आणि एंटर करायचं. आलं का बघा, फायर नताशा फायर. ओके, समजलं. परत एकदा बघू. आता इथं काय विचारलंय, फाइंड आउट एज ऑफ लोकी. ओके, लोकी जो आहे माहिती आहे ना, त्याचं मॅजिक मॅजिक करतो तो. सो त्याचं आपल्याला काय करायचंय, एज फाइंड आउट करायचंय. कसं फाइंड आउट करणार, इज इक्वल टू व्हीलुकअप, डबल क्लिक व्हीलुकअप. नंतर लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे, कोणाबद्दल माहिती पाहिजे, लोकी बद्दल माहिती पाहिजे. लोकीला घेतलं, त्यानंतर कॉमा, त्यानंतर टेबल ॲरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, त्यानंतर कॉमा, कोणत्या कॉलम मध्ये, 4 नंबर 04. त्यानंतर कॉमा, 0 का घ्यायचा, एक्झॅक्ट. व्हेरी गुड, ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर. 0 का घ्यायचा, 0 चा अर्थ काय होतो, एक्झॅक्ट मॅच. ओके, बघा जर आपण 0 नाही घेतला, अप्रॉक्सिमेट मॅच चालणार आहे का, अप्रॉक्सिमेट मॅचचा अर्थ काय होतो, अप्रॉक्सिमेट म्हणजे यातलं कुठलंही तुम्ही अप्रॉक्सिमेट मॅच करा आणि द्या. ओके, सो 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट मॅच. ओके, आपण एक फॉर एक्झाम्पल तुमची बाईक आहे. ओके, तुम्ही नवीन घेतलेली आहे, तुम्हाला त्याचं ऍव्हरेज माहितीच नाही. तुम्ही काय करता, तुमची फ्रेंड तुम्हाला विचारते किती ऍव्हरेज मिळतो, तर तुम्ही काय सांगता, अप्रॉक्सिमेट एक 40चा ऍव्हरेज मिळतो. अप्रॉक्सिमेट मिळतो म्हणजे एक्झॅक्ट आहे का ते, नाहीये. म्हणून आपण काय इथं वापरतो, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट इज इक्वल टू म्हणजे ते परफेक्ट आहे, म्हणून आपण 0 वापरायचं. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. लुकअप एवढ्यावर संपत नाही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, आता हे झालं आपण नॉर्मल व्हीलुकअप बघितलं, बरोबर. तुम्हाला समजलं सर्वांना, येस नो, समजलं ना. आता याच्यामध्ये डेटा फेचिंग काय असतं ते पण बघणार आहोत. डेटा फेचिंग फॉर एक्झाम्पल इथं सिटीज दिलेल्या आहेत, कुठं कोण राहतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बट ही माहिती आपल्याला इथं आता अवेलेबल नाहीये. हा सोर्स डेटा नाहीये असं समजा. ओके, सोर्स डेटा कुठे आहे, इथं हा सोर्स डेटा आहे, आणि इथं सेम डेटा आहे, बट इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे, विथ सिटी पण आहे, सिटीची पण इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याला या सोर्स डेटा वरून हा जो सिटीचा डेटा आहे हा फेच करायचा आहे आणि व्हीलुकअप मध्ये इथं घ्यायचा आहे. बट याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथं जी नावं दिली ती तिकडं नावं सिरियली नाहीये. बघा इथं पहिल्यांदा हल्क आहे, इथं पण हल्क आहे, बट दुसरं इथं जॅस्पर आहे, इथं स्पायडरमॅन आहे. ओके, इथं थॉर, इथं लोकी आहे, आयर्नमॅन आहे, नंतर थॉर आहे. सो इथं सगळं उलट पालट आहे, आयर्नमॅन, थॉर, नताशा.
सगळं उलट पलट म्हणजे वर खाली डेटा आहे. सो त्याला बरोबर सिटी यायला पाहिजे. ओके, म्हणजे हल्कची सिटी आणि थॉरची सिटी एकत्र नाही झाली पाहिजे. ओके, किंवा क्रॉस नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे त्या ठिकाणी काय करायचंय, डेटा तुम्हाला तिथं तुम्हाला स्ट्रक्चर प्लेस केलं पाहिजे. समजतंय नक्की? सो इज इक्वल टू इथं लावायचं आपल्याला, इथं उत्तर पाहिजे ना. सो इज इक्वल टू सांगा की VLOOKUP, डबल क्लिक केलं, ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिक आला. बरोबर. आता लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे? नाही, पण कोणाबद्दल पाहिजे? हल्कची पाहिजे. बरोबर, हल्क इथं आपण सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर काय येणार? कॉमा येणार. टेबल अरे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या डेटामध्ये आहे? सोर्स डेटामध्ये आहे. सो इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्यायचंय की वर काय आहे, फंक्शन बार मध्ये काय आहे, फंक्शन बार मध्ये आहे का काय? आता फक्त F5 आहे. आता आपण सोर्स डेटा सिलेक्ट करतोय. सोर्स डेटा सिलेक्ट केल्यानंतर वर काय चेंजेस होतात ते नीट बघा. सोर्स डेटा, सोर्स डेटा घेतला त्यांनी, बरोबर, फॉर्म्युला मध्ये. बरोबर. आता तो काय विचारतोय, अजून टेबल अरेच विचारतोय. दिलाय का आपण टेबल अरे? नाही दिला. सो टेबल अरे कोणता आहे? हा टेबल अरे, पूर्ण टेबल अरे. सो मी इथं कॉमा देत नाही आता, कारण आपला अजून टेबल अरे घेतलाच नाहीये. फक्त आपण शीट मध्ये गेलोय, सोर्स डेटाच्या शीट मध्ये गेलोय आणि आता आपण काय करतोय, पूर्णपणे डेटा सिलेक्ट करतोय. क्लिअर? आता हा आपला टेबल अरे झालेला आहे. आता काय पुढं? कॉमा द्यायचा. व्हेरी गुड. कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे? सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम का नाही इथं? कारण एक कॉलम मध्ये काहीच डेटा नाहीये. बरोबर, त्यामुळं बी आणि सी म्हणजे सेकंड कॉलम मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून 02. तिथून आपला डेटा चालू होतो, तिथूनच आपल्याला कॉलम काउंट करायचे आहेत. ओके, ब्लँक करून धरायचा नाहीये. येतंय लक्षात? डेटा कुठनं सुरू होतोय? बी कॉलम पासून. आपला प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉलम मध्ये? सी कॉलम मध्ये, म्हणून 2 नंबर आपण इथं केले. त्यानंतर काय आता? कॉमा आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि त्यानंतर एंटर. बघा बरं आलं का न्यूयॉर्क? आलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुम्हाला समजून सांगायला मला एवढा वेळ लागतो, बट हे करायचं म्हणलं ना पटापट पटापट करता येतं. VLOOKUP टाकलं, स्पायडरमॅन लुकअप व्हॅल्यू, कॉमा दिला, टेबल अरे, इकडे सोर्स डेटा मध्ये गेलो, सगळं सिलेक्ट केलं. इथे तुम्ही मॅजिकल कीज पण वापरू शकता. कॉमा दिला, त्यानंतर सेकंड 0 ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आलं का? विदिन 2 सेकंड्स मध्ये ते होतं लगेच. बरोबर. सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एन ए आलं, कधी कधी काय होतं, इथं अशा पद्धतीने काय येतं, हॅश येतो, एन ए येतं आणि इथं तुम्ही एरर येते. तर या ठिकाणी काय कराल तुम्ही, इथं परत मॅन्युअली लावायचं. ओके, मग हे असंच यायला पाहिजे असं काय रूल नाहीये. ओके, तिथं तुम्ही हे डिलीट करा, तिथं परत VLOOKUP लावा आणि परत डेटा. एखादा डेटा चेंजेस होऊ शकतो, किंवा तुम्ही काय करायचंय, असं एन दोन्हीकडे आलं असेल समजा, तर याला फिल्टर लावा आणि तो डेटा सिलेक्ट करा, पूर्णपणे ट्रॅक करायचा. क्लिअर आहे? VLOOKUP क्लिअर? फिल्टर आता बघायचंय, फिल्टर बघायचंय. ओके, फिल्टर तुम्हाला आता इथंच लावून दाखवतो. ठीक आहे, बघा आता मला फॉर एक्झाम्पल की इथंच मला हॅश एरर्स आल्यात. ओके, मी इथंच तुम्हाला दाखवतो कसं करायचं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आपण अजून एक डेटा घेऊया. इथं मला एरर्स आल्यात, मी काय करणार आहे, मी आता इथं फिल्टर लावणार. जो टायटल आहे याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि एल प्रेस करायचं. फिल्टर एनेबल झाले दिसतात, फिल्टर एनेबल झालेले दिसतात. तो आता मला कशावर काम करायचंय? एरर्स वर काम करायचंय. फोकस आहे ना, फोकस, फोकस अजिबात हलवून देऊ नका. कशावर काम करायचंय ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सो सिटीला मी फिल्टर लावणार. सिटीला मी काय करायचंय, सगळं सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल आहे इथं सगळं. आपल्याला काय करायचंय, फक्त याने सिलेक्ट करायचंय. बरोबर. सो सिलेक्ट ऑल ला मी क्लिक करणार, सगळं डिसिलेक्ट होतं ऑटोमॅटिकली, कारण मी सिलेक्ट ऑलच डिसिलेक्ट केलं, त्यामुळे सगळं डिसिलेक्ट झालं. आता एनए ला क्लिअर करणार, एनए ला क्लिक केलं, ओके केलं, फक्त एनए चा डेटा मला इथे दिसतो. हे झालं फिल्टर.
ओके. मग आता मी इथं काय करणार, इथं डिलीट करायचं, इज इक्वल टू करायचं, व्हीलूकअप परत इथं लावणार, लुकअप व्हॅल्यू घेणार, कॉमा देणार, सोर्स डेटा मध्ये जाणार. टेबल अरे सिलेक्ट करायची दुसरी पद्धत ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, 10,000 एवढे रोज आहेत त्याच्यामध्ये, एवढा डेटा, तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करून चालणार आहे का? नाही. सो तुम्हाला काय करायचंय, शिफ्ट कंट्रोल आणि राईट एरो आणि तसं डाऊन एरो, जेवढा डेटा आहे तेवढा ऑटोमॅटिकली विदिन अ सेकंड सिलेक्ट होतो विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके. त्यानंतर इथं कॉमा द्यायचा, कॉलम इंडेक्स नंबर कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे, 0 टू कॉलम आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. आलं का इथं टेक्सास, बरोबर. आणि मग हे तुम्ही ट्रॅक डाऊन करा, झालं. आहे तसं कंट्रोल झेड करायचं. हा, जास्त डेटा होता ते करण्यासाठी म्हणजे मग फिल्टर काढायचा. कसा काढायचा, सेम फंक्शन, सिलेक्ट हेडर्स, कंट्रोल शिफ्ट आणि एल. आलं का लक्षात? व्हीलूकअप एवढ्यावरच संपत नाही. हा, हे काय गेलं की एरर्स निघून, कुठं गेलं, गेलं का नाही? सो एवढं सिंपल आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, बट आधी हे करून बघा, हे जमलं तर मग आपण पुढचं घेऊया. ओके, क्लिअर, डन. याचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. सो कोणताही एक्सेल मधला डेटा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड दॅट डेटा प्रॉपरली. ओके. सो हा डेटा कशाच्या संदर्भात आहे, तर हा डेटा आहे सुपर मेन्स जे आहेत किंवा जे अव्हेंजर्स आहेत त्यांच्या पॉवरच्या संदर्भात हा इथं डेटा दिलेला आहे. सो त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा वाया व्हीलूकअप फॉर्म्युला. सो नताशाची पॉवर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो इथं आपल्याला दिसतंय नताशा इथं आहे आणि पॉवर तिची फायर आहे. ओके. सो इथं पॉवर आपल्याला दिसते, बट आपल्याला असं ऍझ्युम करायचंय की हा डेटा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ई कॉलम जो आहे हा लांब आहे. ओके. सो तुम्हाला लगेचच्या लगेच फाइंड आउट होत नाहीये. सो आपण इथं कसं फाइंड आउट करणार आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सो मी काय करणार आहे, इज इक्वल टू व्हीलूकअप फॉर्म्युला इथं लावणार आहे. सो इज इक्वल टू व्हीलूकअप लिहिल्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिकली मिळतो. ओपन ब्रॅकेट मिळाल्यानंतर आपल्या पुढे समोर येतो तो म्हणजे सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स इज इक्वल टू हिंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. ओके. हिंट असते, हिंट माहिती ना, पासवर्डची हिंट. ओके. एखादं जर पझल विचारली त्याची हिंट आपण विचारतो, तसं ही सुद्धा एक प्रकारची पझलच आहे असं समजा, आणि त्याची आपण हिंट आपण इथं बघणार आहोत. ओके. सो त्याची हिंट काय आहे बघा, व्यवस्थित इथं दिसतीये. व्हीलूकअप लावल्यानंतर ओपन ब्रॅकेट दिल्यानंतर पुढे काय विचारलंय, लुकअप व्हॅल्यू, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे असं तो फॉर्म्युला विचारतोय तुम्हाला. ओके. तो फॉर्म्युला काय विचारतोय, गेली का, त्याचीच वाट बघत होतो मी. नाही चालत कोणाचं, सगळ्यांचं गेलं, चालतंय. ओके. एकच चालू आहे का, बाकीच्यांचं गेलं, हॉटस्पॉट आहे त्यामुळे चालू आहे. आता काय करता, इकडे या, बाकीचे सगळे इकडे बसून बघा. या इकडे, 2 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ नाही लागत. ज्यांची रेंज गेली असेल ते इकडे या, असं या साईडला या आणि मग बघा, या लगेच लगेच संपेल, जास्त वेळ नाही लागणार. ओके. या, दिसतंय का तिथं, दिसत असेल तर बसा, नसेल दिसत त्यांनी इकडे या. बघा आता इथं व्हीलूकअप आपण घेतलं, इज इक्वल टू व्हीलूकअप. ओके. आणि इथं दिसतंय तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला काय शोधायचं आहे. सो इथं काय दिलंय, फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा. ओके. तुम्हाला कोणाबद्दल शोधायचंय, लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल आहे, नताशा बद्दल आहे. सो आपण काय करणार आहे, लुकअप व्हॅल्यू नंतर नताशाला इथं आपण काय करणार आहे, क्लिक करणार आहे. A9 लुकअप व्हॅल्यू काय आपली, A9 ही लुकअप व्हॅल्यू. त्यानंतर काय आहे, या हिंट कडे बघायचं. हिंट कडे काय दिसतंय, लुकअप व्हॅल्यू नंतर काय आहे, नाही, काय आहे बघा नीट, कॉमा आहे ना. सो कॉमा आपल्याला इथं मेन्शन करायचं. टेबल ॲरे आणि लुकअप ॲरे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेबल ॲरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, आणि लुकअप ॲरे म्हणजे काय, फक्त ती पर्टिक्युलर रेंज. इथं काय विचारलंय, टेबल ॲरे विचारलंय. सो टेबल ॲरे पूर्ण आपल्याला इथं घ्यायचं आहे. टेबल ॲरे पूर्ण घेतला, त्यानंतर कॉमा दिला. आता हे तर मी सांगायची गरज नाही ना, A9 काय आहे, A4 काय आहे, ते तर माहिती आहे ना सर्वांना. येस. सो हे झालं.
A4 to E14 दिस इज अ टेबल अरे. त्यानंतर परत एकदा काय आहे, कॉमा आहे. पुढे काय दिलंय, पुढे काय दिले वाचा, कॉलम इंडेक्स नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या कॉलम मध्ये आहे, 5 नंबरच्या कॉलम मध्ये ना, 1 2 3 4 5. सो त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, 05 घेणार आहे. ओके. आणि त्यानंतर कॉमा देणार आहे. कॉमा दिल्यानंतर आता इथं ट्रू आणि फॉल्स माहिती आहे सर्वांना, काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे सांगा बरं. एक्झॅक्टली बरोबर. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि 1 फॉर अप्रॉक्सिमेट मॅच. ट्रू आणि फॉल्स मध्ये अडकू नका. ट्रू आणि फॉल्स हे चुकीचं आहे. ओके. ते दुसऱ्या म्हणजे जे डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी ट्रू आणि फॉल्सचा वापर इथं केला जातो. बट आपल्याला इथं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोप्रिएट मॅच, अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0, म्हणून आपण 0 फॉर एक्झॅक्ट मॅच इथं टाइम घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचे. ओके. हे झालं तुमचं पूर्णपणे व्हीलुकअपचं स्ट्रक्चर आणि एंटर करायचं. आलं का बघा, फायर नताशा फायर. ओके, समजलं. परत एकदा बघू. आता इथं काय विचारलंय, फाइंड आउट एज ऑफ लोकी. ओके, लोकी जो आहे माहिती आहे ना, त्याचं मॅजिक करतो तो. सो त्याचं आपल्याला काय करायचंय, एज फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार, इज इक्वल टू व्हीलुकअप, डबल क्लिक व्हीलुकअप. नंतर लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे, कोणाबद्दल माहिती पाहिजे, लोकी बद्दल माहिती पाहिजे. लोकीला घेतलं, त्यानंतर कॉमा, त्यानंतर टेबल अरे म्हणजे काय, पूर्ण टेबल, त्यानंतर कॉमा, कोणत्या कॉलम मध्ये, 4 नंबर 04, त्यानंतर कॉमा, 0 का घ्यायचा, एक्झॅक्ट. व्हेरी गुड. ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. 0 का घ्यायचा, 0चा अर्थ काय होतो, एक्झॅक्ट मॅच. ओके. बघा, जर आपण 0 नाही घेतला, अप्रॉक्सिमेट मॅच चालणार आहे का, अप्रॉक्सिमेट मॅचचा अर्थ काय होतो, अप्रॉक्सिमेट म्हणजे यातलं कुठलंही तुम्ही अप्रॉक्सिमेट मॅच करा आणि द्या. ओके. सो 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट मॅच. ओके. आपण एक फॉर एक्झाम्पल तुमची बाईक आहे. ओके, तुम्ही नवीन घेतलेली आहे, तुम्हाला त्याचं ऍव्हरेज माहितीच नाही. तुम्ही काय करता, तुमची फ्रेंड तुम्हाला विचारते किती ऍव्हरेज मिळतो, तर तुम्ही काय सांगता, अप्रॉक्सिमेट एक 40चा ऍव्हरेज मिळतो. अप्रॉक्सिमेट मिळतो म्हणजे एक्झॅक्ट आहे का ते, नाहीये. म्हणून आपण काय इथं वापरतो, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट इज इक्वल टू म्हणजे ते परफेक्ट आहे, म्हणून आपण 0 वापरायचं. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. लुकअप एवढ्यावर संपत नाही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. आता हे झालं आपण नॉर्मल व्हीलुकअप बघितलं, बरोबर. तुम्हाला समजलं सर्वांना, येस नो, समजलं ना. आता याच्यामध्ये डेटा फेचिंग काय असतं ते पण बघणार आहोत. डेटा फेचिंग, फॉर एक्झाम्पल इथं सिटीज दिलेल्या आहेत, कुठं कोण राहतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बट ही माहिती आपल्याला इथं आता अवेलेबल नाहीये. हा सोर्स डेटा नाहीये असं समजा. ओके, सोर्स डेटा कुठे आहे, इथं हा सोर्स डेटा आहे आणि इथं सेम डेटा आहे, बट इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे, विथ सिटी पण आहे, सिटीची पण इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याला या सोर्स डेटा वरून हा जो सिटीचा डेटा आहे हा फेच करायचा आहे आणि व्हीलुकअप मध्ये इथं घ्यायचा आहे. बट याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथं जी नावं दिली ती तिकडे नावं सिरियली नाहीये. बघा, इथं पहिल्यांदा हल्क आहे, इथं पण हल्क आहे, बट दुसरं इथं जॅस्पर आहे, इथं स्पायडरमॅन आहे. ओके. इथं थॉर, इथं लोकी आहे, आयर्नमॅन आहे, नंतर थॉर आहे. सो इथं सगळं उलट पालट, आयर्नमॅन, थॉर, नताशा, सगळं उलट पालट म्हणजे वर खाली डेटा आहे. सो त्याचं त्याला बरोबर सिटी यायला पाहिजे. ओके, म्हणजे हल्कची सिटी आणि थॉरची सिटी एकत्र नाही झाली पाहिजे. ओके, किंवा क्रॉस नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे त्या ठिकाणी काय करायचंय, डेटा तुम्हाला तिथं तुम्हाला स्ट्रक्चर प्लेस केलं पाहिजे. समजतंय नक्की. सो इज इक्वल टू इथं लावायचं आपल्याला, इथं उत्तर पाहिजे ना. सो इज इक्वल टू सांगा की व्हीलुकअप, डबल क्लिक केलं, ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिक आला, बरोबर. आता लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, नाही, पण कोणाबद्दल पाहिजे, हल्कची पाहिजे, बरोबर. हल्क इथं आपण सिलेक्ट केला. ओके. त्यानंतर काय येणार, कॉमा येणार, टेबल अरे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या डेटामध्ये आहे, सोर्स डेटामध्ये आहे. सो इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्यायचंय की वर काय आहे, फंक्शन बार मध्ये काय आहे, फंक्शन बार मध्ये आहे का काय, आता फक्त A5 आहे. आता आपण सोर्स डेटा सिलेक्ट करतोय. सोर्स डेटा सिलेक्ट केल्यानंतर वर काय चेंजेस होतात ते नीट बघा.
सोर्स डेटा, त्या सोर्स डेटा घेतला त्यांनी, बरोबर, फॉर्म्युला मध्ये, बरोबर. आता तो काय विचारतोय अजून, टेबल अरेच विचारतोय. दिलाय का आपण टेबल अरे? नाही दिला. सो टेबल अरे कोणता आहे? हा टेबल अरे, पूर्ण टेबल अरे. सो मी इथं कॉमा देत नाही आता, कारण आपला अजून टेबल अरे घेतलाच नाहीये, फक्त आपण शीट मध्ये गेलोय, सोर्स डेटाच्या शीट मध्ये गेलोय. आणि आता आपण काय करतोय, पूर्णपणे डेटा सिलेक्ट करतोय. क्लिअर? आता हा आपला टेबल अरे झालेला आहे. आता काय पुढं, कॉमा द्यायचा. व्हेरी गुड. कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे? सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम का नाही इथं? कारण एक कॉलम मध्ये काहीच डेटा नाहीये, बरोबर. त्यामुळं बी आणि सी म्हणजे सेकंड कॉलम मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून 02. तिथून आपला डेटा चालू होतो, तिथूनच आपल्याला कॉलम काउंट करायचे आहेत. ओके, ब्लँक करून धरायचा नाहीये. येतंय लक्षात? डेटा कुठनं सुरू होतोय? बी कॉलम पासून. आपला प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉलम मध्ये? सी कॉलम मध्ये, म्हणून 2 नंबर आपण इथं केले. त्यानंतर काय आता, कॉमा आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, आणि त्यानंतर एंटर. बघा बरं, आलं का न्यूयॉर्क? आलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुम्हाला समजून सांगायला मला एवढा वेळ लागतो, बट हे करायचं म्हणलं ना पटापट पटापट करता येतं. व्ही लुकअप टाकलं, स्पायडरमॅन लुकअप व्हॅल्यू, कॉमा दिला, टेबल अरे, इकडे सोर्स डेटा मध्ये गेलो, सगळं सिलेक्ट केलं. इथे तुम्ही मॅजिकल कीज पण वापरू शकता. कॉमा दिला, त्यानंतर सेकंड 0 ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आलं का? विदिन 2 सेकंड्स मध्ये ते होतं लगेच, बरोबर. सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एन ए आलं, कधी कधी काय होतं, इथं अशा पद्धतीने काय येतं, हॅश येतो, एन ए येतं, आणि इथं तुम्ही एरर येते. तर या ठिकाणी काय कराल तुम्ही, इथं परत मॅन्युअली लावायचं. ओके, मग हे असंच यायला पाहिजे असं काय रूल नाहीये. ओके, इथं तुम्ही हे डिलीट करा, इथं परत लुकअप लावा आणि परत डेटा. एखादा डेटा चेंजेस होऊ शकतो, किंवा तुम्ही काय करायचंय, असं एन ए दोन्हीकडे आलं असेल समजा, तर याला फिल्टर लावा आणि तो डेटा सिलेक्ट करा, पूर्णपणे ट्रॅक करायचं. क्लिअर आहे? व्ही लुकअप क्लिअर? फिल्टर आता बघायचंय, फिल्टर बघायचंय. ओके, फिल्टर तुम्हाला आता इथंच लावून दाखवतो. ठीक आहे, बघा आता मला फॉर एक्झाम्पल की इथंच मला हॅश एरर्स आल्यात. ओके, मी इथंच तुम्हाला दाखवतो कसं करायचं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आपण अजून एक डेटा घेऊया. इथं मला एरर्स आल्यात, मी काय करणार आहे, मी आता इथं फिल्टर लावणार. जो टायटल आहे त्याला सिलेक्ट करणार, सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि एल प्रेस करायचं. फिल्टर एनेबल झाले, दिसत आहेत फिल्टर एनेबल झालेले दिसत आहेत. तो आता मला कशावर काम करायचंय, एरर्स वर काम करायचंय. फोकस आहे ना, फोकस, फोकस अजिबात हलवून देऊ नका. कशावर काम करायचंय ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सो सिटीला मी फिल्टर लावणार. सिटीला मी काय करायचंय, सगळं सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल आहे इथं सगळं, आपल्याला काय करायचंय, फक्त एने सिलेक्ट करायचंय, बरोबर. सो सिलेक्ट ऑल ला मी क्लिक करणार, सगळं डिसिलेक्ट होतं ऑटोमॅटिकली, कारण मी सिलेक्ट ऑलच डिसिलेक्ट केलं, त्यामुळे सगळं डिसिलेक्ट झालं. आता एनए ला क्लिअर करणार, एनए ला क्लिक केलं, ओके केलं, फक्त एनए चा डेटा मला इथं दिसतो. हे झालं फिल्टर. ओके, मग आता मी इथं काय करणार, इथं डिलीट करायचं, इज इक्वल टू करायचं, व्ही लुकअप परत इथं लावणार, लुकअप व्हॅल्यू घेणार, कॉमा देणार, सोर्स डेटा मध्ये जाणार. टेबल अरे सिलेक्ट करायची दुसरी पद्धत ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, 10,000 एवढे रोज आहेत त्याच्यामध्ये, एवढा डेटा, तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करून चालणार आहे का? नाही. सो तुम्हाला काय करायचंय, शिफ्ट कंट्रोल आणि राईट एरो आणि तसं डाऊन एरो, जेवढा डेटा आहे तेवढा ऑटोमॅटिकली विदिन अ सेकंड सिलेक्ट होतो विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर इथं कॉमा द्यायचा, कॉलम इंडेक्स नंबर कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे, 02 कॉलम आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आलं का इथं टेक्सास, बरोबर. आणि मग हे तुम्ही ट्रॅक डाऊन करा, झालं आहे तसं. कंट्रोल झेड करायचं, हा जास्त डेटा होता ते करण्यासाठी, म्हणजे मग फिल्टर काढायचा. कसा काढायचा, सेम फंक्शन, सिलेक्ट हेडर्स, कंट्रोल शिफ्ट आणि एल. आलं का लक्षात? व्ही लुकअप
एवढ्यावरच संपत नाही. हा हे काय गेलं की एरर्स निघून कुठं गेलं गेलं का नाही. सो एवढं सिंपल आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे बट आधी हे करून बघा. हे जमलं तर मग आपण पुढचं घेऊया. ओके क्लिअर डन. याचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. सो कोणताही एक्सेल मधला डेटा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड दॅट डेटा प्रॉपरली. ओके सो हा डेटा कशाच्या संदर्भात आहे तर हा डेटा आहे सुपर मेन्स जे आहेत किंवा जे अव्हेंजर्स आहेत त्यांच्या पॉवरच्या संदर्भात हा इथं डेटा दिलेला आहे. सो त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा वाया व्ही लुकअप फॉर्म्युला. सो नताशाची पॉवर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो इथं आपल्याला दिसतंय नताशा इथं आहे आणि पॉवर तिची फायर आहे. ओके सो इथं पॉवर आपल्याला दिसते बट आपल्याला असं ऍझ्युम करायचंय की हा डेटा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ई कॉलम जो आहे हा लांब आहे. ओके सो तुम्हाला लगेचच्या लगेच फाइंड आउट होत नाहीये. सो आपण इथं कसं फाइंड आउट करणार आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सो मी काय करणार आहे इज इक्वल टू व्ही लुकअप फॉर्म्युला लुकअप लावणार आहे. सो इज इक्वल टू व्ही लुकअप लिहिल्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिकली मिळतो. ओपन ब्रॅकेट मिळाल्यानंतर आपल्या पुढे समोर येतो तो म्हणजे सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय सिंटॅक्स इज इक्वल टू हिंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. ओके हिंट असते. हिंट माहिती ना पासवर्डची हिंट. ओके एखादं जर पझल विचारली त्याची हिंट आपण विचारतो तसं ही सुद्धा एक प्रकारची पझलच आहे असं समजा आणि त्याची आपण हिंट आपण इथं बघणार आहोत. ओके सो त्याची हिंट काय आहे बघा व्यवस्थित इथं दिसतीये. व्ही लुकअप लावल्यानंतर ओपन ब्रॅकेट दिल्यानंतर पुढे काय विचारलंय लुकअप व्हॅल्यू. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे असं तो फॉर्म्युला विचारतोय तुम्हाला. ओके तो फॉर्म्युला काय विचारतोय गेली का त्याचीच वाट बघत होतो मी. नाही चालत कोणाचं सगळ्यांचं गेलं चालतंय. ओके एकच चालू आहे का बाकीच्यांचं गेलं हॉटस्पॉट आहे त्यामुळे चालू आहे. आता काय करता इकडे या बाकीचे सगळे इकडे बसून बघा. या इकडे 2 मिनिटाचं काम आहे जास्त वेळ नाही लागणार. ज्यांची रेंज गेली असेल ते इकडे या असं या साईडला या आणि मग बघा या लगेच लगेच संपेल जास्त वेळ नाही लागणार. ओके या दिसतंय का तिथं दिसत असेल तर बसा नसेल दिसत त्यांनी इकडे बघा. आता इथं व्ही लुकअप आपण घेतलं इज इक्वल टू व्ही लुकअप. ओके आणि इथं दिसतंय तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला काय शोधायचं आहे. सो इथं काय दिलंय फाइंड आउट पॉवर ऑफ नताशा. ओके तुम्हाला कोणाबद्दल शोधायचंय लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल आहे नताशाबद्दल आहे. सो आपण काय करणार आहे लुकअप व्हॅल्यू नंतर नताशाला इथं आपण काय करणार आहे क्लिक करणार आहे A9. लुकअप व्हॅल्यू काय आपली A9 ही लुकअप व्हॅल्यू. त्यानंतर काय या हिंट कडे बघायचं. हिंट कडे काय दिसतंय लुकअप व्हॅल्यू नंतर काय आहे नाही काय आहे बघा नीट कॉमा आहे ना. सो कॉमा आपल्याला इथं मेन्शन करायचं. टेबल ऍरे आणि लुकअप ऍरे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेबल ऍरे म्हणजे काय पूर्ण टेबल आणि लुकअप ऍरे म्हणजे काय फक्त ती पर्टिक्युलर रेंज. इथं काय विचारलंय टेबल ऍरे विचारलाय. सो टेबल ऍरे पूर्ण आपल्याला इथं घ्यायचं आहे. टेबल ऍरे पूर्ण घेतला त्यानंतर कॉमा दिला. आता हे तर मी सांगायची गरज नाही ना A9 काय आहे A4 काय आहे तर माहिती आहे ना सर्वांना. येस सो हे झालं A4 टू E14 दिस इज अ टेबल ऍरे. त्यानंतर परत एकदा काय आहे कॉमा आहे. पुढे काय दिलंय पुढे काय दिले वाचा कॉलम इंडेक्स नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या कॉलम मध्ये आहे 5 नंबरच्या कॉलम मध्ये ना 1 2 3 4 5. सो त्यामुळे आपण इथं काय करणार आहे 05 घेणार आहे. ओके आणि त्यानंतर कॉमा देणार आहे. कॉमा दिल्यानंतर आता इथं ट्रू आणि फॉल्स माहिती आहे सर्वांना काय लॉजिक आहे काय लॉजिक आहे सांगा बरं. एक्झॅक्टली बरोबर 0 फॉर एक्झॅक्ट मॅच आणि 1 फॉर अप्रॉक्सिमेट मॅच. ट्रू आणि फॉल्स मध्ये अडकू नका. ट्रू आणि फॉल्स हे चुकीचं आहे. ओके ते दुसऱ्या म्हणजे जे डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी ट्रू आणि फॉल्सचा वापर इथं केला जातो. बट आपल्याला इथं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोप्रिएट मॅच अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0 म्हणून आपण 0 फॉर एक्झॅक्ट मॅच इथं टाइम घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. ओके हे झालं तुमचं पूर्णपणे व्हीलुकअपचं स्ट्रक्चर आणि एंटर करायचं. आलं का बघा फायर नताशा फायर. ओके समजलं. परत एकदा बघू. आता इथं काय विचारलंय फाइंड आउट एज
ऑफ लोकी. ओके, लोकी जो आहे माहिती आहे ना, त्याचं मॅजिक मॅजिक करतो तो. सो त्याचं आपल्याला काय करायचंय, एज फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार, इज इक्वल टू व्ही लुकअप, डबल क्लिक व्ही लुकअप. नंतर लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे, कोणाबद्दल माहिती पाहिजे, लोकी बद्दल माहिती पाहिजे, लोकीला घेतलं. त्यानंतर कॉमा, त्यानंतर टेबल अरे म्हणजे काय, पूर्ण टेबल. त्यानंतर कॉमा, कोणत्या कॉलम मध्ये, 4 नंबर 04. त्यानंतर कॉमा 0 का घ्यायचा, एक्झॅक्ट. व्हेरी गुड. ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. 0 का घ्यायचा, 0चा अर्थ काय होतो, एक्झॅक्ट मॅच. ओके, बघा जर आपण 0 नाही घेतला, अप्रॉक्सिमेट मॅच चालणार आहे का, अप्रॉक्सिमेट मॅचचा अर्थ काय होतो, अप्रॉक्सिमेट म्हणजे यातलं कुठलंही तुम्ही अप्रॉक्सिमेट मॅच करा आणि द्या. ओके, सो 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट मॅच. ओके, आपण एक फॉर एक्झाम्पल तुमची बाईक आहे. ओके, तुम्ही नवीन घेतलेली आहे, तुम्हाला त्याचा ऍव्हरेज माहितीच नाही. तुम्ही काय करता, तुमची फ्रेंड तुम्हाला विचारते किती ऍव्हरेज मिळतो, तर तुम्ही काय सांगता, अप्रॉक्सिमेट एक 40चा ऍव्हरेज मिळतो. अप्रॉक्सिमेट मिळतो म्हणजे एक्झॅक्ट आहे का ते, नाहीये. म्हणून आपण काय इथं वापरतो, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट इज इक्वल टू म्हणजे ते परफेक्ट आहे, म्हणून आपण 0 वापरायचं. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. लुकअप एवढ्यावर संपत नाही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, आता हे झालं आपण नॉर्मल व्ही लुकअप बघितलं, बरोबर. तुम्हाला समजलं सर्वांना, येस नो, समजलं ना. आता याच्यामध्ये डेटा फेचिंग काय असतं ते पण बघणार आहोत. डेटा फेचिंग फॉर एक्झाम्पल इथं सिटीज दिलेल्या आहेत, कुठं कोण राहतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बट ही माहिती आपल्याला इथं आता अवेलेबल नाहीये, हा सोर्स डेटा नाही असं समजा. ओके, सोर्स डेटा कुठे आहे, इथं हा सोर्स डेटा आहे आणि इथं सेम डेटा आहे, बट इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे, विथ सिटी पण आहे, सिटीची पण इन्फॉर्मेशन. सो आपल्याला या सोर्स डेटा वरून हा जो सिटीचा डेटा आहे हा फेच करायचा आहे आणि व्हीलुकअप मध्ये इथं घ्यायचा आहे. बट याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथं जी नावं दिली ती तिकडे नावं सिरियली नाहीये. बघा इथं पहिल्यांदा हल्क आहे, इथं पण हल्क आहे, बट दुसरं इथं जॅस्पर आहे, इथं स्पायडरमॅन आहे. ओके, इथं थॉर, इथं लोकी आहे, आयर्नमॅन आहे, नंतर थॉर आहे. सो इथं सगळं उलट पालट आहे, आयर्नमॅन, थॉर, नताशा, सगळं उलट पालट म्हणजे वर खाली डेटा आहे. सो त्याचं त्याला बरोबर सिटी यायला पाहिजे. ओके, म्हणजे हल्कची सिटी आणि थॉरची सिटी एकत्र नाही झाली पाहिजे. ओके, किंवा क्रॉस नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे त्या ठिकाणी काय करायचंय, डेटा तुम्हाला तिथं तुम्हाला स्ट्रक्चर प्लेस केलं पाहिजे. समजतंय नक्की. सो इज इक्वल टू इथं लावायचं आपल्याला, इथं उत्तर पाहिजे ना. सो इज इक्वल टू सांगा की व्हीलुकअप, डबल क्लिक केलं, ओपन ब्रॅकेट ऑटोमॅटिक आला, बरोबर. आता लुकअप व्हॅल्यू कोणाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, नाही पण कोणाबद्दल पाहिजे, हल्कची पाहिजे, बरोबर. हल्क इथं आपण सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर काय येणार, कॉमा येणार, टेबल अरे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या डेटामध्ये आहे, सोर्स डेटामध्ये आहे. सो इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्यायचंय की वर काय आहे, फंक्शन बार मध्ये काय आहे, फंक्शन बार मध्ये आहे का काय, आता फक्त F5 आहे. आता आपण सोर्स डेटा सिलेक्ट करतोय, सोर्स डेटा सिलेक्ट केल्यानंतर वर काय चेंजेस होतात ते नीट बघा. सोर्स डेटा, त्या सोर्स डेटा घेतला त्यांनी, बरोबर, फॉर्म्युला मध्ये, बरोबर. आता तो काय विचारतोय, अजून टेबल अरेच विचारतोय. दिलाय का आपण टेबल अरे, नाही दिला. सो टेबल अरे कोणता आहे, हा टेबल अरे, पूर्ण टेबल अरे. सो मी इथं कॉमा देत नाही आता, कारण आपला अजून टेबल अरे घेतलाच नाहीये, फक्त आपण शीट मध्ये गेलोय, सोर्स डेटाच्या शीट मध्ये गेलोय आणि आता आपण काय करतोय, पूर्णपणे डेटा सिलेक्ट करतोय. क्लिअर. आता हा आपला टेबल अरे झालेला आहे. आता काय पुढं, कॉमा द्यायचा, व्हेरी गुड. कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम का नाही इथं, कारण एक कॉलम मध्ये काहीच डेटा नाहीये, बरोबर. त्यामुळं बी आणि सी म्हणजे सेकंड कॉलम मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून 02. तिथून आपला डेटा चालू होतो, तिथूनच आपल्याला कॉलम काउंट करायचे आहेत. ओके, ब्लँक करून धरायचा नाहीये. येतंय लक्षात, डेटा कुठनं सुरू होतोय, बी कॉलम पासून. आपला प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉलम मध्ये, सी कॉलम मध्ये, म्हणून 2 नंबर आपण इथं केले. त्यानंतर काय आता, कॉमा आणि 0 फॉर
एक्झॅक्ट मॅच आणि त्यानंतर एंटर. बघा बरं आलं का न्यूयॉर्क आलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुम्हाला समजून सांगायला मला एवढा वेळ लागतो, बट हे करायचं म्हणलं ना पटापट पटापट करता येतं. लुकअप टाकलं, स्पायडरमॅन लुकअप व्हॅल्यू, कॉमा दिला, टेबल अरे, इकडे सोर्स डेटा मध्ये गेलो, सगळं सिलेक्ट केलं. इथे तुम्ही मॅजिकल कीज पण वापरू शकता. कॉमा दिला, त्यानंतर सेकंड 0 ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. आलं का? विदिन 2 सेकंड्स मध्ये ते होतं लगेच, बरोबर. सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एनए आलं, कधी कधी काय होतं इथं अशा पद्धतीने काय येतं, हॅश येतो, एनए येतं आणि इथं तुम्ही एरर येते. तर या ठिकाणी काय कराल तुम्ही, इथं परत मॅन्युअली लावायचं. ओके, मग हे असंच यायला पाहिजे असं काय रूल नाहीये. ओके, तिथं तुम्ही हे डिलीट करा, तिथं परत लुकअप लावा आणि परत डेटा. एखादा डेटा चेंजेस होऊ शकतो, किंवा तुम्ही काय करायचंय, असं एने एने दोन्हीकडे आलं असेल समजा, तर याला फिल्टर लावा आणि तो डेटा सिलेक्ट करा, पूर्णपणे ट्रॅक करायचं. क्लिअर आहे? व्हीलुकअप क्लिअर. फिल्टर आता बघायचंय, फिल्टर बघायचंय. ओके, फिल्टर तुम्हाला आता इथंच लावून दाखवतो. ठीक आहे, बघा आता मला फॉर एक्झाम्पल की इथंच मला हॅश एरर्स आल्यात. ओके, मी इथंच तुम्हाला दाखवतो कसं करायचं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. आपण अजून एक डेटा घेऊया. इथं मला एरर्स आल्यात, मी काय करणार आहे, मी आता इथं फिल्टर लावणार. जो टायटल आहे याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि एल प्रेस करायचं. फिल्टर एनेबल झाले दिसतात, फिल्टर एनेबल झालेले दिसतात. तो आता मला कशावर काम करायचंय, एरर्स वर काम करायचंय. फोकस आहे ना, फोकस अजिबात हलवून देऊ नका. कशावर काम करायचंय ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सो सिटीला मी फिल्टर लावणार. सिटीला मी काय करायचंय, सगळं सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल आहे इथं सगळं. आपल्याला काय करायचंय, फक्त एने सिलेक्ट करायचंय, बरोबर. सो सिलेक्ट ऑल ला मी क्लिक करणार, सगळं डिसिलेक्ट होतं ऑटोमॅटिकली, कारण मी सिलेक्ट ऑलच डिसिलेक्ट केलं, त्यामुळे सगळं डिसिलेक्ट झालं. आता एनए ला क्लिअर करणार, एनए ला क्लिक केलं, ओके केलं, फक्त एनएचा डेटा मला इथं दिसतो. हे झालं फिल्टर. ओके, मग आता मी इथं काय करणार, इथं डिलीट करायचं, इज इक्वल टू करायचं, व्हीलुकअप परत इथं लावणार, लुकअप व्हॅल्यू घेणार, कॉमा देणार, सोर्स डेटा मध्ये जाणार. टेबल अरे सिलेक्ट करायची दुसरी पद्धत ती पण सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, 10,000 एवढे रोज आहेत त्याच्यामध्ये, एवढा डेटा, तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करून चालणार आहे का, नाही. सो तुम्हाला काय करायचंय, शिफ्ट कंट्रोल आणि राईट एरो आणि तसं डाऊन एरो, जेवढा डेटा आहे तेवढा ऑटोमॅटिकली विदिन अ सेकंड सिलेक्ट होतो विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर इथं कॉमा द्यायचा, कॉलम इंडेक्स नंबर कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे, 0 टू कॉलम आणि 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. आलं का इथं टेक्सास, बरोबर. आणि मग हे तुम्ही ट्रॅक डाऊन करा, झालं आहे तसं. कंट्रोल झेड करायचं, हा जास्त डेटा होता ते करण्यासाठी. म्हणजे मग फिल्टर काढायचा, कसा काढायचा, सेम फंक्शन, सिलेक्ट हेडर्स, कंट्रोल शिफ्ट आणि एल. आलं का लक्षात. व्हीलुकअप एवढ्यावरच संपत नाही. हा हे काय गेलं की एरर्स निघून, कुठं गेलं, गेलं का नाही. सो एवढं सिंपल आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, बट आधी हे करून बघा, हे जमलं तर मग आपण पुढचं घेऊया. ओके, क्लिअर, डन. याचं रेकॉर्डिंग पण केलेलं